पण यानंतर थेट जाऊयात पुण्यामध्ये। पुण्यातली ही सर्वात महत्त्वाची दृश्य। पुण्यामध्ये आता हिट अँड रन प्रकरणानंतर शरद पवार गट चांगलाच आक्रमक झालेला आहे आणि आता पुण्यातील शरद पवार गटाकडून हे आंदोलन छेडण्यात आलंय आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या वेळेला गृहमंत्र्याला यावं लागलं आणि त्यांनी एफआयआर मध्ये बदल करून त्या लोकांवर एक पुणेकरांची समजूत काढण्यासाठी त्यांनी दुसरी एफआयआर दाखल केली। पण ह्याच्यामध्ये माझी ही मागणी आहे की तपास अधिकाऱ्यावर पहिला गुन्हा दाखल यांनी केला पाहिजे आणि यांनी गुन्हा दाखल नाही केला तर रोज मी वेगवेगळ्या ठिकाणी पुण्यामध्ये जाऊन वेगवेगळ्या स्पॉटवर जाऊन ही माझी रोज आंदोलन चालू राहणार आहे। आज मी या ठिकाणी अर्धा पाऊण तास बसणार आहे, जास्त बसणार नाही। काय यांना जे काय सांगायचं ते मी तुमच्या माध्यमातून सांगणार आहे। माझं आता पत्र व्यवहार होईल, पण ह्याच्यामध्ये करोड रुपयाचा व्यवहार एका रात्रीत होतो। एक बिल्डरचा पोरगा पिझ्झा पार्टी करतो आणि लाल कार्पेट टाकून हा मुलगा घरीसुद्धा जातो। त्याचे पालक पोलीस स्टेशनमध्ये मालकासारखे वावरत होते। फुटेज CC फुटेज त्या ठिकाणी आहेत, म्हणजे त्यांना कुठलीही गम नव्हता। जी मुलं मृत्युमुखी पडली त्यांचं शव ससूनच्या डेड हाऊसमध्ये आहे आणि त्यांना अजून पंचनाम्यासाठी पोलीस आले नव्हते। त्याच्या अगोदर आरोपी घरी होता। म्हणजे पुणे शहराला लागणारा ह्या काय गोष्टीचा काळिंब आहे। पुणे विद्येचं माहेरघर आहे आणि विद्येच्या माहेरघरामध्ये अनेक लाखो विद्यार्थी आज पुण्यामध्ये येतात, देशातले येतात, परदेशातले येतात आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं की आपला मुलगा पुण्यामध्ये शिकायला गेला तर सुरक्षित आहे का, आणि मग सुरक्षित नसेल तर मग पुण्याच्या विद्येच्या माहेरघराला हा तडा लागण्याचं काम पोलीस खात्याच्या माध्यमातून, पाकिट संस्कृतीच्या माध्यमातून आज जे पब चालतात हे पब तर पहिले बेकायदेशीर आहेत। एक्साईजची लोक तिकडे जात नाहीत, महानगरपालिकेची लोक जात नाहीत, मग पोलीस अधिकारी, पोलीस कमिशनर त्याची नियमावली करताना काही बघतात का नाही, आणि बघत नसेल तर ह्याच्यामध्ये प्रचंडमध्ये पैसा हा कमिशनर ऑफिसपर्यंत पोहोचतो। हे माझं मत आहे आणि ते मत खरं आहे। आणि हे असताना आमची एक दोन मागण्यात की हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर घ्यावं एक, आणि दुसरी गोष्ट की ह्या तपासामध्ये जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना चौकशी करावी। पुण्याच्या पोलीस आयुक्तांची बदलीची मागणी तुम्ही केलेली आहे। अमितेश कुमार पुण्याला नकोत असंही तुम्ही म्हणालेलं होता, त्यावरती काय? मी याच्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याशिवाय हे प्रकरण हाताळलं नाही। ही जे अग्रवाल परिवार आहे हा कायम पैशांनी खरेदी करून अनेक गुन्हे पुणे शहरामध्ये पचवण्याचं काम केले। हाही गुन्हा पचवला होता, पण जागृत पुणेकर असल्यामुळं हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांची धावपळ झाली, गृह खात्याची धावपळ झाली। म्हणजे पैशाच्या पाकिटाचं वजन इतकं प्रचंड आहे पोलीस खात्यावर आहे आणि त्याच्यामुळं कमिशनरांनी खऱ्या अर्थाने त्याच दिवशी जर त्यांचं काही नसतं तर त्यांनी त्या पोलीस तपास अधिकाऱ्याला गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, कारण ते कायद्याच्या दृष्टीने त्यांनी केलेला तपास चुकीचा होता। आणि हे जर त्यांच्या लक्षात आलं तर दुसऱ्या दिवशी एफआयआर करायला लागती, तर ते डिफॉल्टर हे त्यांच्या लक्षात आलं होतं। मग डिफॉल्टर तपास अधिकारी होता तर त्याला ज्यांनी संरक्षण दिलं, ह्या व्यवहारात ज्यांनी मदत केली, हे जे अनेक फुटेज आता आपल्याला हळूहळू लोक आणून देत आहेत। आणि त्याच्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी कुठल्या हॉटेलमध्ये डील केलं, कोणाबरोबर फोन केले, ह्या सगळ्या गोष्टीचा तपास झाला पाहिजे। आणि ह्या तपासामध्ये पब संस्कृतीला जे लोक मदत करतात, जे बिल्डर लोक दिवसा ढवळ्या हत्या करून अनेक प्रकरणे त्या बिल्डरांची